दीपेश गोलंदाजी मार्ग सज्ज होत आहेत. दुसऱ्या बाजूला सलामीचे दोन बॅटर पाहायला मिळतात. एका बाजूला असतील गणेश, दुसऱ्या बाजूला अमित भांडे. हे दोन सलामीवीर आई गावदेवी घोटेकर ब अर्थातच आज इथे मात्र पुरस्कृत केला गेला आहे. स्वर्गीय ऋतिक निचिते 11 या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करेल. परिवारीय शर्यतीसाठी इथे मात्र पहिला चेंडू धोनीच्या स्टाईल मध्ये धोनीने फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तडाखेबाज. गोल्डन ट्रॉफीचा गोल्डन वन बाउंड चौकार. नक्कीच इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 4 धावांनी खातं कोळलं गेलंय. वैयक्तिक असेल संघाचा असेल. पुन्हा एकदा 5 दुसरा चेंडू अतिशय गतिमय इथे मात्र पाहायला मिळाला. अधिकचा वेग होता या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अमितची विकेट इथे मात्र धोक्यामध्ये. चुकी होणार नाहीये. दीपेशने बॉल चेंडू कलेक्ट केला. अमितला परतावं लागेल माघारी. इथे मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय अमित भांडे. 0 चेंडू 0 धावेची इथे मात्र इनिंग साकारत असताना परतावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला अमित या फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र इनॅट क्रमांक 3 वर दाखल झाला आहे फलंदाज अमित भांडे. बाद झाल्यानंतर आतिश भांडे आलेत मैदानाच्या आतमध्ये. इनॅट क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. दुसऱ्या बाजूने धोनीने स्ट्राईक साठी इथे मात्र अमितची विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलं. स्ट्राईक जास्तीत जास्त धोनीला हवी आहे. माहिती आहे सामन्याचं महत्व. या सामन्याचं महत्व ओळखून इथे मात्र फलंदाजी केली जातीये. दुसऱ्या बाजूला विचार केला तर समोर फलंदाज मातब्बर आहे ज्याने आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेची अर्धशतक कंप्लीट केलंय. तो फलंदाज त्याला रोखण्यासाठी दीपेश सुद्धा इथे मात्र चांगली कामगिरी करेल का. फुलटॉस चेंडू पर्वणी होती. दोन्ही हाताने स्वीकारलीये. चेंडूला फेकून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पुन्हा आलाय. दोन्हीच्या बॅट मधून झालाय ब्लास्ट. गोल्डन ट्रॉफीचा गोल्डन चौकार. धन्यवाद डीजे. फुलटॉस चेंडू पर्वणी आणि अशा पर्वणीसाठी नक्कीच तयार असतो गणेश डिंगोरे. या खेळासाठी ओळखला जातो. मिस्टर 360 या नावानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रचलित आहे. सोबतीला त्याच्या इथं मात्र आतिश भांडे पाहायला मिळत आहेत. दीपेश कडे नक्कीच आता रुपेश व्यापारी, ओमकार तारमले कान मंत्र काय दिला जाईल हे मात्र पाहावं लागेल. कारण हात खोळले गेलेत गणेशच्या माध्यमातून. इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर 9 या अंकावर 3 चेंडू झालेत. पहिला चेंडू चौकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र एक सिंगल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाला होता अमित भांडे. आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला स्वीकार करत असताना चौकार प्राप्त केला गेला. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. समोर मातब्बर संघ आहे. या सामन्यामध्ये पैसा वसूल मॅच होईल यात काही शंका नाहीये. कारण चहू दिशेने इथे मात्र प्रेक्षकांची अलोट गर्दी आता थोड्या उशिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. हळूहळू का होईना परंतु प्रेक्षक या मैदानाच्या दिशेने आता मात्र जमायला सुरुवात झाली आहे. लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक हा सामना पाहतायत.
इथे मात्र चेक केलं जाईल पुन्हा एकदा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. ओमकार तारमळे चेंडूला अडवले, थ्रो केला गेलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आली एक धाव, पंचांचा इशारा आलाय. बिमरचा नो चेंडू. मग नक्कीच पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि खेळण्यासाठी स्ट्राईक वर असेल. पहिला चेंडू फेस करेल आतिश भांडे. आतिश फटका येईल की आतिशला इथे मात्र रोखलं जाईल हे पाहावं लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटचा चेंडू आहे. दीपेश खराब गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतीये. दीपेशच्या माध्यमातून हा चेंडू भरपूर खराब पाहायला मिळाला आणि कुठेतरी आता विचार करण्यास भाग पाडलं गेलं. चिंतेमध्ये सर्वच्या सर्व 11 खेळाडू पाहायचं झालं तर संपूर्ण चिंताजनक वातावरण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या शेरे संघावर पाहायला मिळतो. समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलंय सरळ सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. बिग ब्लास्ट, षटकार. धन्यवाद डीजे. पहा ना, आपण रिप्लाय मध्ये बघत होतो कशा प्रकारे हा फटका सजवला गेला. फ्री हिट होता, स्वीकार केला. भरपूर महागडं षटक आतापर्यंत डिफेन्सचं दुसऱ्या दिशेने जर विचार केला गेला तर नक्कीच सातत्याने चांगली बाब आहे. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 5 चेंडू झालेत, 21 धावा खर्च केल्यात. चांगली तोडफोड इथे मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आतिश आणि गणेश डिंगोरेच्या माध्यमातून. कुठेतरी दबावामध्ये आहे, दबावामध्ये दिसून येते टीम क्षेत्ररक्षण करणारी परी वॉरियर शेरे. कारण हल्ले प्रति हल्ले इथे मात्र केले जात आहेत. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी झाली तरी षटकार चौकार येत आहेत. पुन्हा एकदा लेट कट करायचा प्रयत्न, अपील जरूर थोडीशी पाहायला मिळाली इथे मात्र मिडऑफच्या माध्यमातून. परंतु परिणाम पडणार नाहीये, फरक पडणार नाहीये. डॉट बॉलनं पहिल्या षटकाची सांगता समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक भरपूर महत्वाचं पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये धोनी आणि त्याच्या सोबतीला आतिशच्या बॅट मधून आपल्याला 2 अतिशी प्रहार, एक षटकार, एक चौकार. 3 चेंडू 10ची वैयक्तिक इनिंग आतिशच्या माध्यमातून, तर 4 चेंडू आणि 10ची वैयक्तिक इनिंग धोनीच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. डीजे दोन्ही संघांचं लक्ष असू द्या. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांची पहिली इनिंग असेल. 3 ओव्हर इथे मात्र असतील. ओमकार ट्रम्प कार्ड इथे मात्र वापरला गेला मैदानाच्या आतमध्ये. जो खेळाडू शेरे संघाची ओळख बनलाय, जो खेळाडू शेरे संघाची अखंड नौका यशाच्या दिशेने घेऊन चाललाय आणि ज्या खेळाडूनं शेरे संघाला नव्हे तर संपूर्ण शहापूर तालुक्याला प्रभावित केलंय असा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेट सोबतच टेनिस बॉल क्रिकेटचा सुद्धा भरपूर चांगला खेळ करणारा आणि टेनिस बॉल क्रिकेटवर अनेक चाहत्यांना आपल्या नावाची दखल घ्यायला लावणारा, अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईद बनलेला खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मॅन फ्रॉम शेरे ओमकार तारमळे पहिला चेंडू घेऊन जाईल दुसऱ्या षटकातील. समोर धोनी. स्विचिटचा केला गेला प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तिथे मात्र नक्कीच गली क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. माहिती ओमकारला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायची झाली तर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन इथे मात्र पाहायला मिळते. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. तदनंतर मिड विकेटला आहेत. समोर लॉंग ऑनला आहेत. 30 यार्ड सर्कलचा विचार केला तर बरोबर काऊ कॉर्नरला तिथे शॉट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत.
पंचांच्या बाजूला अर्थातच स्क्वेअर लेगला शॉर्ट मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. त्यानंतर थर्ड मॅनला इथे मात्र विकास आहेत. लोअर फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं, याच चेंडूची इथे मात्र नक्कीच वाट पाहत होता गणेश डिंगोरे अर्थातच धोनी, आणि धोनीच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय. जशी बंदुकीतून सुटावी गोळी तसा धोनीच्या बॅट मधून नक्कीच हा चेंडू चौकारासाठी निघून गेलाय. आलाय दमदार बहारदार गोल्डन ट्रॉफीचा गोल्डन चौकार. भुईर 11 लेनार्ड, कृपया विनंती आहे सर्व खेळाडूंनी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 27 या अंकावर पाहायला मिळतीये. हल्ला चढवला गेलाय ओमकार तारमळेवर. हे बॅटल पाहण्यासारखं आहे. या बॅटलला इथे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतील तत्पूर्वी इथे मात्र घेतल्या गेल्यात 2 धावा मैदानाच्या आतमध्ये चित्त्याच्या चपलाईनं. गुड रनिंग बिटवीन द विकेटचा नजराला पेश करत असताना 2 धावा घेतल्यात. धावसंख्या 29 या अंकावर पाहायला मिळते. 3 चेंडू झाले. दुसरं षटक सुरू आहे. दुसरं षटक इथं मात्र मार्गस्थ असताना आपण आपल्या स्क्रीनवर पाहत आहोत. खूप चांगलं टेलिकास्ट, खूप चांगलं इथे मात्र प्रक्षेपण दाखवलं जात आहे. हेमंत टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या द्वारे ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. दिवस रात्र या 2 फॉर्मॅट मध्ये सुरू असलेली स्पर्धा शहापूर तालुक्याच्या इम्प्रोवायझिंग स्ट्रोक केला होता. अपील आणि बॅटची एज. निलेश महाजन सरांचं बोट आकाशाकडे. बिग विकेट डाऊन. धोनीला परतावं लागेल माघारी. खेळपट्टी सोडावी लागतीये. निराश, हताश आणि हळूहळू पावलांनी माघारी जात असताना गणेश डिंगोरे बॅक टू द पॅव्हलियन. तर शिरी संघाच्या गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिक जर संपादन केली तर अजय तारमळे आणि कुणाल तारमळे यांच्या माध्यमातून फक्त शिरी संघासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा फटका फसला. इथे मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. विकास कडून झाली नाहीये चुकी आणि परतावं लागेल आल्या पावली माघारी. म्हणजे फलंदाज जयंतला. डीजे चला. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे विपक्ष भुईर 11 लेनार दोन्ही संघांचे कर्णधार. या मॅचच्या मिड इनिंग मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. रवी आलेत मैदानाच्या आतमध्ये. आतिश 3 चेंडू फक्त फेस केले. 10 धावा बनवल्यात. तिथून मात्र जी स्ट्राईक मिळाली नाहीये. तदनंतर इथे मात्र नाराज दिसून येत आहेत आपल्या ऑन स्क्रीनवर आपण पाहत असाल आतिशला, कारण स्ट्राईक त्याला हवी आणि स्ट्राईक मिळत नाहीये. इथे मात्र ऑन हॅट्रिक 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अजय तारमले आणि कुणाल तारमले यांनी इथे मात्र एटीएम ओपन केलंय. एटीएम इथे मात्र ओपन आहे. 1000 रुपयाचा कॅश प्राइज ओमकारला मिळेल का, कारण तो आहे हॅट्रिक वर. हॅट्रिक संपादन करेल का हे सुद्धा पाहावं लागेल. महत्वाचा चेंडू. फटका भरपूर चांगला डीप मध्ये इथे मात्र
क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, चेंडू पर्यंत पोहोचले जातील. इथे काय घडलंय, काय बिघडलंय? आणि नक्कीच बिघडलंय. रवीची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. रन आउटच्या माध्यमातून इथे मात्र सांघिक यश प्राप्त होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. लागोपाठचे 3 चेंडू 3 विकेट, परंतु ही विकेट संघाच्या अकाउंट मध्ये जाईल, नक्की गोलंदाजाच्या म्हणून विकेट हॅट्रिक पासून बचावले गेलेत. म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज अजय तारमल आणि कुणाल तारमल यांचं बचावलं गेलंय. तर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. 4 गडी बाद 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक भरपूर महत्वाचं राहिलंय. नाराज असेल डगआउट गोटेकर ब संघाचा, नाराज असेल गोटेकर ब संघाचे पाठीरागे, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावांची लाजवाब इथे मात्र कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु तदनंतर विकेटवर विकेट आल्या आणि बॅकफुटवर पूर्णतः ढकलला गेलाय मैदानाच्या आतमध्ये टीम फलंदाजीच्या माध्यमातून. मी तर म्हणेल गोटेकर ब संघ चांगलं कमबॅक परिवार शर्येचं. डीजे धन्यवाद. डीजे धावसंख्या झाली ती म्हणजे 4 गडी बाद 30. 2 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद 30 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईकवर आतिश असेल, ज्या आतिशनं पहिल्या षटकाच्या शेवटच्या 3 चेंडूंवर 10 धावा घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित राहिला. पुन्हा एकदा इथे मात्र हलक्या हातानं कट केला गेलाय. नक्कीच स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करत असताना आतिशच्या विकेटसाठी रोहन स्वतः कॅप्टन कुल कर्णधार इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतायत मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या मुख्य व्यासपीठावर युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी पद्माकर अधिकारी साहेब यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून, गोल्डन ट्रॉफीच्या माध्यमातून आणि आपले गोल्डन ट्रॉफीचे गोल्डन ग्रुप या सर्व आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. चला कांबारे संघ कर्णधार येऊन थांबा. अवघ्या 5 चेंडूंचा आपल्याला विलंब आहे. नक्कीच इथे मात्र तिसरे पंच जोडले गेलेत. काय असेल निर्णय इथे मात्र पाहावा लागेल. वाईट साठी हा रिव्ह्यू मला वाटतं फलंदाजी एंड करून घेण्यात आलेला आहे. इट्स अ लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, वाईट नाहीये. चेंडू भरपूर आतमधून इथे मात्र काटा बदलत असताना पाहायला मिळाला मयुरेशचा. 12th मॅन आमच्या सोबत नक्कीच जुडले गेले, दद्दू आहेत प्रत्येक चेंडूवर, ते सुद्धा इथे मात्र उत्सुक आहेत. मोठी फटके त्यांना पाहिजेत, मोठे फटके आम्हाला पाहिजेत, परंतु दुसऱ्या बाजूने शेरेचे पाठीराखे सांगतायत आतिशची विकेट त्यांना पाहिजे. कोणाचं इथे मात्र जय कोणाचा पराजय हो, परंतु चांगला क्रिकेट आम्हाला नक्की पाहायचा असतो. अशाच स्थितीमध्ये इथे मात्र पुलरलेनचा चेंडू पाठवून दिलाय सरळ सरळ इथे मात्र वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय आतिशच्या बॅट मधून. अतिशय तडाखा षटकार. बॅक टू बॅक दुसरा तडाखा
आतिशच्या बॅट मधून अतिशय फटका का स्ट्राईक आपल्याला हवी होती का रोहन सारख्या कर्णधाराने आपल्यासाठी विकेट सोडली आहे हे मात्र दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार. यानंतर सामना होणार आहे भोई रेलोन लेनाड विपक्षामध्ये छत्रपती स्पोर्ट्स कांबारे दोन्ही कर्णधार रिपोर्टिंग करा. त्याचप्रमाणे भोई रेलोन लेनाड मध्ये लेनाडचा उस्मान पटेल म्हणून ज्याची ओळख आहे तो खेळाडू आपल्याला खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जोरदार टाळ्या होऊ द्या. इथे मात्र तिसरा फटका खेळण्याचा प्रयत्न पटका फसला डाऊन दी बॉल. विकास चुकी होणार नाहीये. विकास डोंगरे टिपला गेला अचूक झेल संपलाय. आतिश भांडेचा खेळ लाजवाब इनिंग साकारली. अक्षरशः या इनिंग मध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं चेंडू फेस केले ते म्हणजे 8 आणि बनवल्या गेल्या धावा 23. 8 चेंडू 23 ची लाजवाब इनिंग. इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या आतिश भांडेसाठी. प्रतीक इथे मात्र अंडर 19 चा एक विस्फोटक घातक फलंदाज. प्रतीक इथे मात्र लाईन मिस करत असताना चेंडू पाहायचं झालं. पंच ओके तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी आहे. कर्णधार शेवटचा अंतिम पुकार. भोई रेलोन लेनाड विपक्ष छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. नॉट आउट आहे. धाव भेटली जाईल एक. इथे मात्र सिंगल जोडली जाईल. 3 षटकं कंप्लीट झाली. 3 षटकांच्या अखेरीस 22च्या माध्यमातून एक धाव जोडली जातीये. अखेरच्या चेंडूवर धावसंख्या झाली ती म्हणजे 44. 44 रन्स इथे मात्र लगावले गेले स्कोर बोर्डवर 18 चेंडूंच्या खेळानंतर. आणि 18 चेंडूंच्या मध्ये इथे मात्र बनवावे लागतील द्वितीय इनिंग मध्ये 45 धावा. 18 मध्ये 45 ची गरज रोखल्या जातील की बनवल्या जातील. तर नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहात. व्हॉइस ऑफ सारंगपुरी, व्हॉइस ऑफ शहापूर, आमचे परम मित्र आणि ज्यांच्या वाणीतून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कालच्या दिवसभरापासून अक्षरशः गाजली जातीये. मराठीचे अप्रतिम इथे मात्र समालोचक सन्माननीय जयजी विदे सरांना इन्व्हाइट करतोय आणि मी तुर्तास तरी आपल्या सर्वांची रजा घेतोय. थँक्यू सो मच. हॅलो. दोन संघांदरम्यान नेक्स्ट सामना येतोय. नाणेफेकीचा कोहली या वेळेस मात्र पाहायला मिळाला. वोई 11 लेनार्ड टीमनं मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीमला. नेक्स्ट सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. तुर्तास आपण आवाज ऐकलात या हबमध्ये निश्चितच योगेशजी वागरे सर एक गुड आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचतोय आमच्या प्रेक्षकांपर्यंत. थँक्यू सो मच योगेशजी वागरे सर. आणि या संपूर्ण गोल्डन ट्रॉफीमध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं महत्त्वाचा कार्यभाग राहिलाय आदरणीय सन्माननीय आमचे अमरजी राऊत सर, खाडे सर यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत हा मात्र आवाज पोहोचवला जातोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय सुस्वागतम.
आमचे गुणी प्रेक्षक दिवस क्रमांक 2 मध्ये देखील हजेरी लावून आहेत. या स्पर्धेचा मनमुराद आनंद घर बसल्या अगदी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हेमन टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मात्र घर बसल्या आपण पाहताय. खूप सुंदर नियोजन आयोजन पाहायला मिळतंय या आयोजकांचं आणि पुन्हा एकदा सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सुस्वागतम शुभ स्वागतम. जाऊयात या हाफ इनिंग मध्ये. पहिल्या हाफ मध्ये आपण पाहिलं धावफलकावरती धावा सजल्या गेल्या तब्बल 44. विजयासाठी करायचे त्या मात्र 18 चेंडूंमध्ये 45 धावा. या 18 चेंडूंमध्ये 45 धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील हे मात्र पाहण्यासाठी आपल्याला मात्र हे 18 चेंडू पाहावे लागतील. जाऊयात मैदानाच्या आत. सलामीची जोडी आली आहे. गंगावत खऱ्या अर्थानं वादळी खेळ करणारे हे दोन फलंदाज विकेट वरती पाहायला मिळतात. एका बाजूनं बॅटर पाहायला मिळतोय विकास तर दुसऱ्या बाजूनं बॅटर पाहायला मिळतोय ओमकार. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय आमचे परम मित्र संजयजी अधिकारी साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहापूर तालुका उपाध्यक्ष यांचं आगमन झालंय. त्या चषकाचे या आयोजक यांचं या पर्वामध्ये या गोल्डन ट्रॉफी मध्ये सहर्षमय सुस्वागतम शुभ स्वागतम. संपूर्ण मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार मानून जाऊयात या मैदानाच्या आत. सलामीची जोडी आली आहे या तब्बल 45 धावा कंप्लीट करण्यासाठी. तर या 45 धावांपासून वंचित ठेवण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोटेकर बी या टीम कडनं गोलंदाज येतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आदिनाथ मडके. 44 धाबा स्कोरवरती लागल्या गेल्यात आणि विजयासाठी करायचे त्या मात्र 45 धाबा. या 45 धाबा डिफेन्स केल्या जातील का गोलंदाजीच्या माध्यमातून की चेस केल्या जातील. या दोन बॅटर मधनं सलामीची जोडी आली आहे. सलामीची जोडीला कामगिरी करून दाखवावी लागेल. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धाबा येणार यावरती संपूर्ण हा सामना मात्र निर्भर आहे. कारण मित्रांनो सामना खेळवला जातोय 3 षटकांचा. 18 चेंडू आहेत आणि या पहिल्याच षटकामध्ये धावा चांगल्या प्रकारे आल्या तर निश्चितपणे ग्रीन सिग्नल पंचांकडनं येतोय. पहिला चेंडू रिलीज केला जातोय. आदिनाथ मडके. ओहो पहिल्या चेंडूवरती आघात झालाय. अंतर कमी आहे. चेंडू मात्र सेफली रोखला गेलाय. यावेळेस आयोजक मुख्य आयोजक पाहायला मिळत आहेत जयजी बालके सर यांच्या माध्यमातून देखील इशारा आला. सेफली चेंडू रोखला गेलाय आणि निश्चितपणे यावेळेस मात्र या चेंडूवरती आल्या आहेत 2 धावा. परंतु निश्चितपणे काय एफर्ट पाहायला मिळाला. अगदी डाऊन द ग्राउंड स्ट्रेट फटका खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला. चेंडूला रोखलं गेलं अंतिम क्षणी मात्र चेंडूला रोखणं महत्वाचं होतं. संघासाठी महत्वाच्या 4 धावा रोखल्या गेल्यात. एफर्टला दाद द्यावी लागेल. कमालीचा यावेळेस चेंडू रोखला गेला. अगदी हॅलो थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या आत. एक मोठा कसा मासा मात्र गळायला लागलेला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटर विकास मात्र तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. बॅटर मैदानाच्या आत इंटर झालाय रोहित. यावेळेस मात्र ओमकार आणि रोहितला मात्र पारी सांभाळावी लागेल कारण सलामीचा फलंदाज विकास मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. यावेळेस मात्र आदिनाथ पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. हा गोलंदाज जर बघायला गेला तर गोटेकर बी संघासाठी अगदी शेवटचं षटक हाताळायचं मित्रांनो. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये बघा सराव सातत्य आणि त्या सातत्याने मात्र त्याला स्थान प्राप्त करून दिलंय. यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आदिनाथच्या माध्यमातून हा चेंडू मात्र थोडासा बाहेरचा चेंडू इन स्पिन होणारा पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. गलीच्या दिशेला चेंडू रोखला गेलाय. या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आदिनाथ यावेळेस कामगिरी करून दाखवतोय. खऱ्या अर्थानं गोटेगिर बी या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागते. सातत्यानं आदिनाथच्या माध्यमातून घडतीये आणि त्या अनुषंगाने षटक देखील पहिला हाताळण्यासाठी यावेळेस मात्र फाईन लेग स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावर चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषे पार. जब तक तोडेंगे नहीं भाई छोडेंगे नहीं. आलाय चौकार 4 धाब्यांसाठी.
थँक्यू सो मच डीजे. हा चौकार मात्र संघर्षमय पाहायला मिळाला. संघर्षमय पारीमधला निश्चितपणे आतापर्यंत थोडस संघर्ष पाहायला मिळत होता. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली, तिसऱ्या चेंडू निर्धाव पाहायला मिळाला आणि चौथ्या चेंडूवरती घेतला गेला दिनाचा समाचार. यावेळेस आले 4 धाबा, धावफलक पोहोचलाय 6 या अंकावरती. समीकरण जर बघायला गेलं तर 14 चेंडूमध्ये आता मात्र 39 धाबा करायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय रोहित. ओहो, रोहितचा यावेळेचा फटका तडाखा सुरेख आहे प्रॉपर गॅप मध्ये. यावेळेस चेंडू मात्र फ्लॅट सिक्सर रापचिक चाबुक शॉट पाहायला मिळतोय तब्बल 6 धावेंसाठी. थँक्यू सो मच डीजे. या चेंडूवरती फटका आला 6 धाब्यांसाठी. तर अजय तारमळे आणि कुणाल तारमळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक रोहितसाठी. ओहो, फटका यावेळेस मात्र फसलाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू रोखण्याचा प्रयत्न सफल ठरला यावेळेस आणि या चेंडूवरती मात्र 2 धाबा रोखू शकले नाहीयेत. हा चेंडू फटका मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता 6 मध्ये, परंतु बॅट आणि बॉल मध्ये एलिमिनेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. फुटवर्क थोडासा कुठेतरी कमी पाहायला मिळाला रोहितचा आणि यावेळेस मात्र या चेंडूवरती प्राप्त झालाय 2 धाबा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होतंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 14 धाबा आल्या आहेत स्कोरबोर्ड वरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण राहिलंय 12 चेंडू आणि 31 धाबा. रिक्वायर्ड रन रेट जर बघायला गेला तर 15.50च्या सरासरीने यावेळेस मात्र धाबा जमा कराव्या लागतील टीम शेरे या संघाला. अगदी बघायला गेला तर नाव आहे शेरे. एक मात्रा जर वरचा जर काढला ना रे वरचा तर शेर खऱ्या अर्थानं दमखम पाहायला मिळते आहे शेरे टीमची. आणि यावेळेस मात्र समीकरण आलंय 12 चेंडू 31 धाबा. 15.50च्या सरासरीनं यावेळेस मात्र रिक्वायर्ड रन रेट पोहोचलाय. या धाबा जमा कराव्या लागतील आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय प्रीतम. खऱ्या अर्थानं बुमराह स्टाईलनं गोलंदाजी करणारा गोटेकर बी संघाचा हा हिरो यावेळेस मात्र षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलाय प्रीतम. एक हसमुख चेहरा, सातत्याने त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं. अगदी फटका 6 धाब्यांसाठी 4 धाब्यांसाठी आल्यानंतर देखील प्रीतमच्या चेहऱ्यावरती तुम्ही हास्यच पाहाल मित्रांनो. हा गुणी खेळाडू खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलाय. पहिलं षटक हाताळलं अधिनाथनं खर्च केल्या 14 धावा, 1 गडी बाद केलाय. आता मात्र समीकरण आलंय 12 चेंडूंमध्ये 31 धावांचं आणि यावेळेस षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी चेंडू सोपवला गेलाय प्रीतम या गोलंदाजाकडे. चला, जास्तीचं टाइम घेतलं जात आहे गोटेकर बी टीम आणि पंचांना देखील विनंती असेल की सामन्याला त्वरित सुरुवात करून घ्या, कारण जास्तीचा वेळ मात्र दिला जात नाहीये या स्पर्धेमधनं. अगदी डे नाईटची स्पर्धा खेळवली जाते मित्रांनो आणि सहकार्याची भावना असू द्या. यावेळेस प्रीतम पहिला चेंडू. ओहो, सलामीला आलेला हा फलंदाज यावेळेस मात्र आगोगतोय. यावेळेस मात्र ओमकारच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय तडाखा प्रेक्षकांना 6 धाब्यांसाठी. लेलो बाई आधा डझन. थैंक यू सो मच डीजे. चलता रहूंगा रास्ते पर, चलने में माहिर बन जाऊंगा. या तो मंजिल मिल जाएगी या मैं मंजिल का मुसाफिर बन जाऊंगा. यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं आता मात्र हात खोलण्याचं काम केलं गेलंय ओमकारच्या माध्यमातून. विकास बाद झाल्यानंतर जबाबदारी आली आहे ओमकारवरती. सलामीला आलेला हा फलंदाज आहे ओमकार आणि यावेळेस मात्र दाखवतोय दमखम. ओहो, यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी यावेळेस फ्रंट फुटवरती आपण जर बघायला गेला तर पुढचा पाय अगदी पुढे घेतल्यानंतर मागचा पाय मात्र विकेटवरती घुटणे टेक आणि तमाशा देख असा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट बॉल मध्ये यावेळेस संपर्क नाही झालेला आणि निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र समीकरण 10 चेंडू 25 धाबा. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस बॅटला स्पर्श करून चेंडू जातोय. एक सिंगल घेतली गेली आहे आणि सिंगलनं मात्र धावफलक पोहोचलंय 21 या अंकावरती. आता मात्र इक्वेशन जर बघायला गेलं तर आकडेवारीमध्ये बदल पाहायला मिळालाय.
आता मात्र 9 चेंडूमध्ये 24 धाब्यांची गरज आहे. म्हणजेच येणारे 3 चेंडू हे खूप निर्णायक असणार आहेत. या 3 चेंडूवरती जर मोठा ब्लास्ट झाला तर निश्चितपणे शेरे संघ थोडंसं प्लस पॉइंट मध्ये पाहायला मिळेल. ओहो, रोहित यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट मध्ये चेंडू मात्र कलेक्ट झालेला नाहीये परफेक्टली. यावेळेस गली पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल आली आहे. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबलने मात्र काही होणार नाहीये हे देखील प्रीतम जाणतोय. आणि काय कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. याच गोलंदाजीसाठी प्रीतमला ओळखलं जातं षटक क्रमांक 2 साठी. आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि 23 धाबा. प्रत्येक चेंडूवरती मात्र समीकरण सांगणं यावेळेस गरजेचं बनलंय. कारण हाय व्होल्टेज सामना आणि बिग फाईट पाहायला मिळते. गोटेकर बी विपक्ष शेरे. यावेळेस मात्र गोटेकर संघानं मात्र फलंदाजी करत असताना 44 धावा जमा केल्या आहेत. 45 धावांचा पाठलाग केला जातोय. ओहो, यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होती. करायला गेला पुल परंतु आला नाही पुल आणि हुकलाय. हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. ओहो, ओमकार यावेळेस संघर्ष पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅटमधला एक षटकार नक्कीच आलाय. परंतु उर्वरित चेंडूंवरती जर तुम्ही फटके खेळू शकत नाहीयेत, धाबा घेऊ शकत नाहीत तर तो षटकार मात्र महत्वाचा मानला जात नाही. यावेळेस स्वतःवरचा विश्वास पुन्हा एकदा जागृत करून शेवटचा चेंडू या षटकातील ओमकारला मात्र फेस करावा लागेल. ओहो, स्विचिटचा प्रयत्न यावेळेस सक्सेसफुल झालाय. टायमिंग थोडंसं कमी पाहायला मिळालं या फटक्यावरती. एक सिंगल कंप्लीट आणि एका सिंगल वरती यावेळेस ओमकार थांबलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्धार यावेळेस ओमकारचा पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण राहिलंय 6 चेंडू आणि 22 धाबा. कारण षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. म्हणजेच 12 चेंडूंचा वाजवी खेळ आतापर्यंत झालाय. राहिलेच केवळ 6 चेंडू आणि या 6 चेंडूंमध्ये 22 धाबा कराव्या लागतील. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये आल्या आहेत 23 धाबा आणि 6 चेंडूमध्ये आता मात्र करायचे आहेत 22 धाबा. हु विल विन दिस मॅच आय डोंट नो. वेट अँड वॉच एव्हरीबडी. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण अगदी टीव्ही स्क्रीनवरती हा सामना पाहत असाल, मोबाईल स्क्रीनवरती पाहत असाल तर मोबाईलला स्पर्श करू नका. टीव्ही रिमोटचं बटन मात्र दाबू नका. कारण हा सामना हाय व्होल्टेज अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचणार आहे. कारण अजूनही सलामीचा फलंदाज ओमकार आहे आणि ओमकारनं मात्र स्वतःवरती विश्वास दाखवत असताना शेवटच्या चेंडूवरती 2 धाबा येत होत्या परंतु सिंगल घेतली आहे. स्वतःवरचा विश्वास जागृत करून यावेळेस स्ट्राईक एंडवरती ओमकार पुन्हा एकदा हजर झालाय. रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. खऱ्या अर्थानं मजा मात्र येईल शेवटच्या चेंडूवरती विजय संपादित झाल्यानंतर. कोणाचा असणार हा सामना, गोटेकर बी संघाचा की शेरे संघाचा, येणारे 6 चेंडू सांगून जातील. यावेळेस मात्र कॅप देखील काढली गेली आहे ओमकारच्या माध्यमातून. हवाई सफर करण्यासाठी ओमकार देखील तयार आहे. तर या गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय ओमकार. एका बाजूने ओमकार पाहायला मिळतोय शेरे संघाचा तर दुसऱ्या बाजूने ओमकार पाहायला मिळतोय गोटेकर बी संघाचा. कोणता ओमकार खरं सर्वश्रेष्ठ आहे हे मात्र या 6 चेंडूवरती निश्चितपणे कळून जाईल आमच्या गुणी प्रेक्षकांना. ओहो, यावेळेस ओमकार मात्र शेरे संघाचा पहिल्या चेंडूवरती आगाज करतोय. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर 6 धाब्यांसाठी. एका चेंडूने या आकडेवारीमध्ये मोठा बदल घडून आणलाय. आता मात्र 5 चेंडूंमध्ये 16 धाब्यांची गरज आहे. 5 मध्ये 16ची गरज. अतिशय अगदी यावेळेस मात्र प्रेक्षक बनून राहिला. चेंडू मात्र त्याच्या डोक्यावरनं निघून गेला सीमा रेषेपार 6 धाब्यांसाठी. एका बाजूने फाईट करतो शेरे संघ, दुसऱ्या बाजूने फाईट करतोय गोटेकर बी संघ. म्हणून म्हटलं होतं ना हा सामना मात्र हाय व्होल्टेज होणार. शेवटच्या चेंडूपर्यंत कोण विजय होणार हे मात्र सांगू शकत नाहीये. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय शेरे संघाचा. ओमकार सांगतोय आय एम द बेस्ट. तर या बाजूनं असलेला गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी आलेला ओमकार गोटेकर बी संघाचा सांगतोय आय एम द बेस्ट. कोण बेस्ट हे 6 चेंडू सांगून जातील. उर्वरित नाही. यावेळेस देखील शेरे संघाचा ओमकार ब्लास्ट झालाय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवून दिलाय. इट्स अ मॅक्सिमम हाय अँड लॉंग सिक्सर पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच डीजे.
बक्षिसांची पर्वणी देखील येते. ओमकार तारमळेने आतापर्यंत टोकल्यात बॅक टू बॅक 2. तिसरा जर आला तर पप्प्या कशिवळे यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. कम्मालीचा बॅटर पाहायला मिळतोय. यासाठी ओमकारनं मात्र स्ट्राईक घेतली होती शेवटच्या चेंडूवरती. आणि बघा काय कम्मालीची बॅटिंग. आता मात्र समीकरण राहिलंय 4 चेंडू 10 धावा. दिस इज अ क्रिकेट गेम मित्रांनो. यावेळेस मात्र बघायला गेला तर 6 चेंडूवरती प्रेक्षकांच्या नजरा होत्या गोटेकर बी टीमवरती. आता मात्र या 2 चेंडूवरतीच नजर फिरली आहे. आता मात्र नजर फिरली गेली आहे ती शेरे संघाकडे, कारण 4 चेंडूमध्ये आता मात्र 10 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडूमध्ये 12 आल्यात, 4 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत. अनिल अगदी बघायला गेलं तर छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीमचा अनिल देखील या ठिकाणी आलाय. त्याचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत केलं जाईल. एक गुणी खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. समीकरण कुठे आलंय मित्रांनो हे महत्वाचं आहे. यावेळेस मात्र स्वतःवरचा विश्वास प्रबल पाहायला मिळतोय ओमकार तारमळेचा. तर एका बाजूनं ओमकार गोटेकर बी संघाचा पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. 2 चेंडूवरती मात्र बॅकफुटवरती ढकललाय गोटेकर बी संघाच्या ओमकारला. यावेळेस शेरे संघाच्या ओमकारनं आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावा. अगदी पहिल्या चेंडूपासून सांगतोय की कोणता ओमकार बेस्ट हे मात्र शेवटच्या चेंडूमध्ये निश्चितपणे आमच्या गुणी प्रेक्षकांना कळून जाईल. लाईट्स ऑन, आणि या लाईट्स ऑन मध्ये हा सामना पाहायला मिळतोय आमच्या गुणी प्रेक्षकांना. खऱ्या अर्थानं आयोजकांचं मनापासून आभार मानलं जाईल. 4 मध्ये 10 ची गरज. ओहो 4 मध्ये 10 ची गरज असताना व्ही शेप मध्ये फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू कॅरी करतोय, थ्रो करतोय. दरम्यान दुसरी धाव घेत असताना रोहित हा फलंदाज धावचीत स्वरूपात झालाय बाद. थँक्यू सो मच डीजे. वेहलोली टीम आणि वेलुक टीम, वेहलोली आणि वेलुक टीम दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. वेहलोली टीम आणि वेलुक टीम. आवाज संपणार नाहीये जयेश बालके सर, आवाज तुमच्यासाठी आम्ही राखून ठेवलाय. अगदी बघायला गेला तर आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. या 3 चेंडूंमध्ये 9 धावा कंप्लीट केल्या जातील का? आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळाला. रोहित आतापर्यंत विकेटवरती थांबून होता. रोहितच्या बॅटमध्ये देखील फटकेबाजी येत होती. तो मात्र धावचीत स्वरूपात बाद झाला. वेलुक टीम, टीम वेलुक आपली रिपोर्टिंग करायची आहे. चला त्वरित. अगदी बॅक स्क्रीनच्या पाठीमागे पाहायला मिळते वेलुक टीम, आणि आपण रिपोर्टिंग करा. 3 चेंडू 9 धाब्यांची गरज. आतापर्यंत आल्या 36 धाबा. आता मात्र 3 चेंडू मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. ओहो यावेळेस कमालीचा यष्टीरक्षण घडलाय. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टम यावेळेस तिचा वापर केला जातोय आणि चेक केलं जाईल. हेमंत टेनिस क्रिकेटचं संपूर्ण टीम मात्र या ठिकाणी सज्ज आहे त्यांच्या माध्यमातून, आणि तडंबाईच्या भूमिकेमध्ये निश्चितपणे आमचे पंच देखील या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. संपूर्ण लाईव्हची टीम सज्ज. अगदी दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये यावेळेस मात्र प्लेयर मध्ये आलेला पाहायला मिळतोय. ऑफिशियल पंचांचा जो निर्णय असणार आहे तो ग्राह्य धरला जाईल. यावेळेस ऑफिशियल पंच सांगतात निलेशजी महाजन सर, यस यावेळेस मात्र ओमकार तारमळे बॅक टू द डगआउट. हॅलो, पंचांचा निर्णय जो असणार तो ग्राह्य धरला जाणार आहे.
ओमकार दारमले अगदी महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये असलेले नामवंत पंच पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा निर्णय मात्र कालच्या दिवसापासून आपण बघायला जर गेलात तर अगदी ऑफिशियली दिलेला निर्णय हा अचूक ठरलाय. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज होत आहे. 2 चेंडूंमध्ये 9 धाब्यांची गरज आहे. ओमकार तारमळे यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद घोषित होतोय आणि तो मात्र नाराज मायूस चेहऱ्यानं डगआउटमध्ये परततोय. आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू आणि 9 धाबा. डगआउट मधनं पंचांसाठी एकही अपशब्द निघाला नाही पाहिजे, अन्यथा तर ओमकार तारमळे आपण देखील खेळाडू कक्षेमध्ये बसा. एक टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव आहे ओमकार तारमळे. थँक्यू सो मच. चला जाऊयात मॅच कडे. आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 9 धाबा. कांबारे टीम बाउंड्री लाईनच्या थोडंसं पाठीमागे व्हा मित्रांनो. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या आत जिथे मात्र समीकरण आता मात्र पाहायला मिळतंय 2 चेंडू आणि 9 धाबा. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय रितेश. 2 चेंडूंमध्ये 9 धाब्यांची गरज आहे. या चेंडूवरती फटका येणं गरजेचं बनलंय. या चेंडूवरती आघात झाला तर मात्र समीकरण शेरे संघाकडे राहू शकतं. निर्धाव चेंडू आला तर मात्र ओहो, यावेळेस मात्र कार्पेटच्या स्वरूपामध्ये चेंडू ट्रायबल झाला. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? यावेळेस पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. इट्स अ नो बॉल. ओ माय गॉड, लगानपेक्षाही खतरनाक निर्णय पाहायला मिळतोय. यावेळेस पंच सांगतायत इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. सर ओव्हर स्टेपिंग साठी रिव्ह्यू नसणार आहे. तुमचा निर्णय जो असणार तो ग्राह्य धरला जाईल. आणि पंचांनी आतापर्यंत 2 दिवसामध्ये जे कार्य केलंय ते अफलातून आहे मित्रांनो. त्यामुळे पंचांवरती बोट करण्याचं काम येत नाही. यावेळेस मात्र खेळाडू कक्षाबंद टाळ्या झाल्या आहेत. परंतु मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या, पंच जे आहेत ते मात्र अगदी दोन्हीकडनं निर्णय अचूक पाहायला मिळतो. आता मात्र 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. बघा मित्रांनो ट्विस्ट आलाय. 9ची गरज होती. अतिश 3 धाबा आल्या आहेत. 2 धावून कंप्लीट आणि एक 9ची 3 धाबा आल्या आहेत. आता मात्र 2 चेंडूंमध्ये 6 धाब्यांची गरज आहे. ओ माय गुडनेस. यावेळेस मात्र आपण लगान पिक्चर जर पाहिला असेल तर त्यामध्ये देखील असा कॉल आला होता. पंचांचा इशारा आला इट्स अ नो बॉल. आणि यावेळेस मात्र संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष मात्र या मॅच वरती. कमालीची मॅच आली. आता मात्र 2 मध्ये 6ची गरज आहे मित्रांनो. अगदी 2 मध्ये 9ची गरज होती. सामना यावेळेस गोटेकर बी कडे होता. आता मात्र समांतर पारडं पाहायला मिळतोय. एक बिग हिटची गरज आहे खऱ्या अर्थानं टीम शेरे संघाला. 2 चेंडूमध्ये एक बिग हिट येईल का, की याच चेंडूवरती बिग हिट केला जाईल, की या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळेल? ओहो, यावेळेस देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. यावेळेस काय घडलंय? दुसरी धाव देखील यावेळेस काय तर पंचांनी यावेळेस मात्र DRS घेतलाय. चेक केलं जाईल. धावची स्वरूपात फलंदाज बाद आहे. शेरे संघ निश्चितपणे दोन्ही टीमसाठी हा सामना महत्वाचा आहे. परंतु डगआउट मधनं आवाज नकोय मित्रांनो.
कमेंट्स नकोय कुठल्याही प्रकारची डगआउट मधनं. शेरे संघ लास्ट कॉल असेल आपल्यासाठी. डगआउट मधनं कुठल्याही प्रकारचा कॉल नकोय. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत आणि जल्लोष देखील झाला पाहिजे, परंतु पंचांवरती कुठल्याही प्रकारची कमेंट्स नकोय किंवा डगआउट मधनं एकही अपशब्द नकोय. ही जाणीव असू द्या मित्रांनो, कारण हा क्रिकेट केला आहे. आज विजय तुमचा तर उद्या पराभव तुमचा असू शकतो. म्हणून क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्ही मात्र शांत डोक्याने खेळणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅच साठी देखील मी आमंत्रित करेल. मायक्रोफोन वरती आपण गोड आवाज ऐकणार आहोत. पण तो एक चेंडू राहिलाय आणि एक चेंडू मध्ये विजयासाठी 5 धाब्यांची गरज आहे. अगदी बघायला गेलात तर बोरशिर्डीचा आवाज जो योगेशजी भाकरे सर, सोमनाथजी खाडे सर आणि अमरजी राऊत सर हे 3 समालोचक अजूनही या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. या मॅच साठी मात्र आपण आवाज ऐकणार आहोत. आदरणीय सन्माननीय ओहो, यावेळेस मात्र एक चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग सामने खेळवले जात आहेत आणि नेक्स्ट मॅच साठी आपण आवाज ऐकणार आहोत. आदरणीय सन्माननीय अमरजी राऊत सर यांना मी इन्व्हाइट करेल समालोचन कक्षेमध्ये. एक चेंडू 5 धाब्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना. हा चेंडू कोणाच्या नावाचा? शेरे संघाच्या की गोटेगर बी टीमच्या? एका चेंडू मध्ये 5 धाब्यांची गरज होती. फटका फसलाय. सिंगलने काही होणार नाहीये आणि गोटेगर बी टीम या सामन्यामध्ये विजय संपादित करतोय. जल्लोष देखील पाहायला मिळतोय. अभिनंदन दोन्ही टीमचं केलं जाईल. चांगली फाईट आमच्या गुणी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. खूप सारे ट्विट्स देखील पाहायला मिळाले. अगदी प्रत्येक चेंडूवरती मात्र वार पर पलटवार देखील पाहायला मिळाला आणि मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेल अमरजी राऊत सर यांना. या मॅच मध्ये नो डाऊट हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थानं सामनावीर हा किताब मात्र जातोय. आतिश ज्याच्या बॅट मधनं अतिशय पारी पाहायला मिळाली. अगदी 8 चेंडूंमध्ये 23 धाबांची वादळी खेळी करणारा आतिश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. गोटेगर बी टीम